नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेझोनन्स सायन्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, MPSCने अखेर फॉरेस्ट मेन्सचं जे काही अधिकृत वेळापत्र आहे ते जाहीर केलेलं आहे आणि याचंच आज अपडेट आहे, संपूर्ण अपडेट आहे आणि पुढील जे काही मेन्स आहे ती कशी करायची, काय करायची या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. MPSCच्या वेळापत्रानुसार जर बघितलं तर फॉरेस्ट जी काही मेन्स आहे ते कमीत कमी तुम्हाला इथून 6 महिने आहे. मे महिन्यामध्ये आहे, 5 मेपासून सुरू होतं आहे. म्हणून जर तुम्ही अंदाजित टाईम पिरियड बघितला तर तुम्हाला काही हे 5 ते 6 महिने तुम्हाला उरतात. तुम्ही त्यामध्ये तयारी करू शकता. मग आता हे जे काही 5-6 महिने आहेत या महिन्यामध्ये याचं इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, ह्याला कशा पद्धतीने तुम्ही हँडल करायचे हे 5-6 महिने, यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे. तर पहिलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय आन्सर रायटिंग केली पाहिजे. आन्सर रायटिंग केल्यानंतर तुम्हाला दुसरं आहे ते म्हणजे काय कन्सेप्ट बिल्डिंग आहे, कन्सेप्ट रिव्हिजन आहे, त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे काय आहे टेस्ट सिरीज जी आहे ते टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जर म्हटलं तर टेस्ट सिरीज आहे. त्या टेस्ट सिरीज तुम्ही काय केलं पाहिजे, वारंवार सोडवल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की फॉरेस्ट मेन्समध्ये तुम्हाला 2च ऑप्शनल दिलेले आहेत. एक आहे ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2. हे तुम्ही फॉर्म भरताना बघितलंच असेल. मग त्याच्याकरता जर बघितलं असेल की काय त्याच्यामध्ये GS नाही आहे, GS 1, 2, 3, 4 जे आहे ते नाही आहे, इंग्लिश नाही आहे, मराठी नाही आहे, ESA वगैरे काहीच प्रकार त्याच्यामध्ये नाही आहे. फक्त 2 ऑप्शनल द्यायचे, दॅट्स इट. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. क्लास 1 पोस्ट मिळवण्याचं याच्यापेक्षा सोपं साधन कोणतंच नाही आहे. त्याच्यामुळं काय आहे, क्लास 1 पोस्ट मिळवायचं तर फॉरेस्ट सर्व्हिस हा एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासमोर पाहायला मिळतो. मग त्याच्यामुळं काय आहे, म्हणून तयारी करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो की काय आहे, तुमचा जो टाईम आहे तो टाईम खूप क्रुशियल आहे. तुम्ही टाईम व्यवस्थित पद्धतीने इन्व्हेस्ट केला पाहिजे. गरजेचे जे तास आहेत है ना, प्रिलिमसाठी वेगळा आणि मेन्ससाठी वेगळा ठेवलाच पाहिजे. कारण आत्ता जर लक्षात ठेवलं, आता जर तुम्ही लक्षात घेतलं तर मेन्सचा टप्पा जो आहे हा सिलेक्शनचा टप्पा ठरवणारा आहे. सिलेक्शन ठरवणारा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. मग सिलेक्शन घ्यायचं असेल तर मेन्सवर कमांड पाहिजे है ना. प्रिलिम पास झाली की मेन्सवर गोंधळ उडतो आणि सिलेक्शन होत नाही. मग काय आहे, मेन्सचा जो सिलेबस आहे तो तोडला गेला पाहिजे, तो ताकदीने तयार केला गेला पाहिजे. प्री पात्रतेसाठी आहे मेन्स, तुमची क्वालिटी शो करते. तुम्हाला सिद्ध करण्यासाठी मेन्सच आहे. मग मेन्सला व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, हँडल करता आले पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगेल. मग रेझोनन्स सायन्स या माध्यमातून काय करणार आहे, रेझोनन्स सायन्समध्ये तुम्हाला एकच लक्षात घेतलं पाहिजे की मेन्ससाठी, फॉरेस्ट मेन्ससाठी ज्या काही टेस्ट सिरीज आहे, आन्सर रायटिंग प्रोग्राम्स आहेत है ना, त्याच्या संदर्भातलं जे काही गायडन्स आहे ते पण टार्गेटेड असणार आहे, स्कोरिंग करण्यासाठी असणार आहे. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही सर्वांनी ह्या सर्व गोष्टी तयार केल्या पाहिजे. त्यासाठी मला जॉईन करावं लागेल. आता लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ वाया घालवून नका. वाया घालायचा हा टाईम नाही आहे. कमीत कमी 6 महिने आहे. 6 महिन्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ऑगस्टमध्ये तुमच्या हाती पोस्ट असू शकते. नेक्स्ट ऑगस्टमध्ये तुमच्या हाती पोस्ट असू शकतं. त्याच्याकरता काय करावं लागेल, तुम्हाला आजच तुमचं जे स्टडी शेड्यूल आहे ते स्टडी शेड्यूल तयार करावं लागेल. जर तुम्ही आज स्टडी शेड्यूल तयार केलं तर 6 महिन्यानंतर तुमचा पेपर संपल्यानंतर कमीत कमी 1-2 महिन्यानंतर हातात तुमची पोस्ट असणार आहे. सिलेक्शन निश्चित असणार आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जे काय आहे तुमचं स्टडी शेड्यूल आणि स्टडी प्लॅन तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. आज आपण त्याचं जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल आयोगाने काय काय दिलेलं आहे, कशा पद्धतीने दिलेलं आहे त्याच्यावर डिस्कस करू. ठीक आहे. आता जर बघितलं तुम्ही तर मित्रांनो है ना, आता जर बघितलं तर हा जो काही शेड्यूल आहे है ना, हे शेड्यूल जर बघितलं तर कशा पद्धतीचं आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे. बघा, मी तुम्हाला सविस्तर सांगतो काय काय गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. इथं तुमची वनसेवा आहे, इथं फॉरेस्ट सर्व्हिस आहे है ना, फॉरेस्ट सर्व्हिस 2025. याच्यामध्ये 2 पदं आहेत. ACF आहे है ना, हे क्लास 1 आहे आणि RFO आहे, हे क्लास 2चं पद आहे. आता याचा जो पेपर आहे हा पेपर कसा होणार आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हा जो पेपर आहे हा पेपर कसा होणार आहे लक्षात घ्या. हा कसा आहे, हा तुम्हाला वर्णनात्मक असणार आहे. म्हणजे काय आहे, ही जी एक्झाम आहे ही कशी आहे, ही रिटन आहे. हे मी वारंवार सांगतो, रिटन आहे. आता याच्यामध्ये जे काही पेपर आहेत, कोणत्या दिवशी कोणते पेपर असणार आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतो. बघा है ना, कोणत्या दिवशी कोणते पेपर असणार आहेत. आता हे जे काय आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जे शेड्यूल आहे हे शेड्यूलच तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे.
आता बघा याच्यामध्ये आता पहिला जो काही पेपर आहे 5 मे पासून सुरू होणार आहे. 5 मे 2026 मंगळवार दिवस येतो, त्या दिवसापासून सुरुवात होणार आहे. सकाळचं जे सेशन आहे, दुपारचं सेशन आहे, 2 सेशनमध्ये होणार गोष्टी आहेत. एक आहे कृषी अभियांत्रिकी, हा जो सकाळचा सेशन आहे त्याच्यामध्ये कृषी अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी याचे पेपर असणार आहेत. दुसरा जे दुपारचं सेशन आहे त्याच्यामध्ये काय आहे, कृषी आहे, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान याच्यावर पेपर होणार आहे. ठीक आहे, हे झालं कशा संदर्भात, हे झालं तुमच्या 5 मेचा जो काही मंगळवारचे पेपर आहेत त्या संदर्भात झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जे काही 6 मे आहे, 6 मेच्या दिवशी जर बघितलं तर 6 मेला काय आहे, 6 मेला तुम्हाला 2 पेपर पाहायला मिळतात. एक आहे बॉटनी है ना, एक आहे बॉटनी, दुसरं आहे तुमचं झुलॉजी. सकाळी बॉटनी असणार आहे, दुपारी झुलॉजी असणार आहे. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना हा आजही गैरसमज आहे की काय आहे, हे जे काही दोन्ही सब्जेक्ट आहे हे एकाच वेळेस होतात असं काहीतरी मला बरेच सारे मेसेज करत राहतात. तुम्हाला सांगतो, हे हे तिथं दिलेलं आहे काय आहे, सकाळी बॉटनी असणार आहे आणि दुपारी झुलॉजी असणार आहे. हे कॉम्बिनेशन चालतं मित्रांनो, वारंवार सांगतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचं जर बघितलं काय आहे, त्याच्यानंतर बघितलं तर काय आहे, हे लक्षात घ्या की त्याच्यानंतर कोणता दिवस आहे, 7 मे आहे. 7 मेला काय असणार आहे, 7 मेचा जर विचार केला तर 7 मेला कोणते कोणते सब्जेक्ट आहे आणि सकाळी कोणते आणि दुपारी कोणते आहेत. 7 मेचा जर विचार केला तर काय आहे, 7 मेला गुरुवार येतो 2026ला. सकाळी जर बघितलं तर गणित आहे, दुपारी जर बघितलं तर काय आहे, सांख्यिकी आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 मेचा विचार केला तर सकाळी काय आहे, जिओलॉजी आहे आणि दुपारी काय आहे, इथं दुपारी आपल्याला काय पाहायला मिळतं, इथं दुपारी फॉरेस्ट्री पाहायला मिळतो. 9 मेचा जर विचार केला तर 9 मेला काय आहे, लक्षात घ्या, 9 मेला जो आहे, 9 मेला काय असणार आहे, 9 मेला जर विचार केला तर 9 मेला काय आहे, 9 मेला आपल्याला पाहायला मिळतं की एक फिजिक्स 9 मेला जर विचार सकाळी काय आहे, सकाळी केमिस्ट्री आहे आणि दुपारी काय आहे, फिजिक्स आपल्याला पाहायला मिळतो. या पद्धतीने हे सर्व असणार आहे. आणि जर तुम्ही याचा रिझल्टचा दिवस बघितला तर काय आहे, ऑगस्टमध्ये याचा रिझल्ट असणार आहे ना. याचा जो काही फायनल रिझल्ट असणार आहे तो कधी आहे, ऑगस्टमध्ये तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे होत्या, म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे.